बैठक झाली काल जी बैठक झाली सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये, त्या बैठकीमध्ये सुनील तटकरेंनी सांगितलं की विलीनीकरणाच्या अनुषंगाने कुठलीच चर्चा नाही. ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांकडून दावे केले जात होते किंवा बोललं जात होते की दादांसोबत आमची चर्चा होती, आमचे दोन्ही पक्ष आगामी काळामध्ये एकत्र होतात. कारण पवार साहेबांनी 12 तारखेची सांगितलेली होती. सुनील तटकरे म्हणतात आता कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही. अर्थ घ्यायचा आहे विलीनीकरणाची चर्चा आता गुंडाळली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला. क्या मायने रखता है. त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न दादा बरोबरच गेली आणि आज माझा भाऊच नाही राहिला. त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय काय फरक पडतो मला खरंच सांगा. सल्लागार आहेत त्यांना राज्यसभा दिली जाणार असल्याची बातम्या येत आहेत. कसं बघता, कारण दादांनी जी बैठक शेवटची झाली तटकरेंसोबत, त्या नरेश अरोरांना काम जे दिलं होतं ते कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. आता त्याच अरोरांना राज्यसभा मिळणार असं सांगितलं जातं. आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात संभाजीनगरला ती बातमी आली आहे असं अनेक चॅनल्सवर सांगण्यात आलंय. ते आता त्यांच्या पक्षाने कुणाला कुठलं काय पद द्यायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे ना. एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी ठरवायचं कोणाला काय द्यायचं, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षाचा. मॅम, पार्थ पवाराबद्दल एक तर ज्या प्रकाराने जे एलिगेशन त्यांच्या अगेन्स्ट येत आहे, तसंच हेही बघितलं जातं ते कुठे ना कुठे फोरफ्रंटवर आहेत. म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार मॅम बरोबर पण फोरफ्रंटवर दिसतात. तर एक नैतिकता म्हणून कुठे ना कुठे एक अकाउंटेबिलिटी फिक्स होते, ती दिसून येत नाही हे कुठे म्हणजे ते होल्ड घेत आहेत पार्टीवर किंवा ते कोणता रोल प्ले करणार आहेत. ऑलरेडी एलिगेशन्स आहेत त्यांच्यावरती. एक हा प्रश्न, बरोबरच सरकारचा पण कुठे ना कुठे प्रेशर आहे का या पूर्ण सुनेत्रा पवार आणि अजित पवार या फॅमिलीवरती. कारण की पहिले नरहरी झिरवळ, इव्हन पार्टीवरती पहिले नरहरी झिरवळ आणि आता एव्हर. मला खरंच याच्यावर काही फार बोलता येणार नाही, कारण का त्यांचा सगळ्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचे मित्रपक्ष त्यांनी सगळ्यांनी काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. त्याच्यात मी कसं ढवळाढवळ करणार. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने काय निर्णय घ्यायचा, काय करायचं, तो अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे तो त्यांचा इंटरनल इश्यू आहे. दादांच्या अपघाती निधनाला जवळपास 20 दिवस पूर्ण होत आले, पण प्राथमिक जो अहवाल असतो चौकशीचा किंवा नेमकं काय झालं हे कुठल्याही पद्धतीने समोर सांगितलं जात नाहीये. अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जातात. परंतु रोहित पवारांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतली होती की हा घातपात आहे असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. तीच रीग अनेक नेते ओढताना बघायला मिळतात. पण अहवालाबद्दल मात्र डीजीसीए कडनं काही सांगितलं जात नाही अशी ही चर्चा आहे. अशाही बातम्या आहेत की काही प्रमाणामध्ये ब्लॅक बॉक्स जळालेला आहे आणि तो दुसऱ्या देशामध्ये रिकव्हर करण्यासाठी पाठवला जाणार नाही. अनेक माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून ह्या बातम्या रोज येत आहेत. रोहित मध्ये अस्वस्थता आहे का, तर अर्थातच आहे. आम्ही त्याचा तो काका होता. त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणार आहे, आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे, म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे, मी वर्तमानपत्रातही वाचते, टीव्हीवरही बघते, आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी, आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साहजिक आहे. असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही. आणि महाराष्ट्र किंवा भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपण अहवालाची वाट बघूया, असं त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं. आणि मला असं वाटतं की ह्या पार्लमेंटमध्येही अरविंद सावंतजींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की शिवसेनेने ताकदीने सातत्याने ह्याच्यावर एक चर्चा, सिव्हिल एव्हिएशन आणि दादाची ही जी घटना झाली दुर्दैवी, ह्याच्यावर एक चर्चा व्हावी पार्लमेंटमध्ये. ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने, शिवसेनेने ताकदीने आम्हाला तेव्हा साथ दिली आणि अरविंदजींचा आम्ही जाहीर पुन्हा आभार मानते आणि उद्धवजींचे आणि अनिल देसाईंचे की त्या तिघांनी तो पुढाकार घेतला आणि त्यांनी स्पीकरलाही जाऊन भेटले, त्यांनी अडजर्नमेंट मोशनही मागितलं ह्याच्याबद्दल की पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि दुर्दैवाने होऊ शकली नाही. आता परत जेव्हा रिकन्व्हील होईल तेव्हाही शिवसेना काँग्रेस नक्की त्याच्यात पुढाकार घेईल, आम्हाला साथ देईल. आणि मला वाटतं बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं लोकांना पाहिजे. कारण आमच्याकडे जी दुर्दैवी घटना झाली ही घटना दुसऱ्या कोणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय आणि ज्या पद्धतीने
हे सगळं झालेलं आहे. खूप अस्वस्थ, दुःख आणि कदाचित म्हणजे माझं तर म्हणते की लोक म्हणतात टाइम हिल्स. काही अशी गोष्टी असतात जे काळी हील करत